श्रीराम नमस्कार. आज 19 जून 2022 ध्यान चक्र कुंडलिनी भाग 38. मागील भागामध्ये आपलं शरीर, आपला देह हा ऋणभारित ऊर्जेपासनं एका कोशामध्ये किंवा ज्याला आपण ऑरा म्हणतो त्या कोशामध्ये कसा सुरक्षित ठेवावा ही कृती सांगितली. त्याच्यानंतर जसा प्रतिसाद येतो त्याच्यावरनं 1-2 जणांनी प्रश्न असा केला की जी मूठ धराची आहे ते तुम्ही बोलताना सांगताना डावीकडे धरली पण आम्हाला दिसताना ती उजवीकडे दिसली, तर ते रेकॉर्डिंग करताना समजा जर मी हात ह्या बाजूला धरला तर तो तुम्हाला दिसताना ह्या बाजूला दिसतो. तर एवढीच एक गोष्ट आहे, त्याच्यात चूक ही कुठली नाही आहे. गोष्ट नंबर 2 की मासिक पिरियड चालू असताना ध्यान करावं का. तर डॉक्टर, माझे गुरु, ज्यांना मी गुरु मानायचो, ते नेहमी सांगायचं की नैसर्गिक गोष्ट जी असते ही भगवंतांनी आपला देह तयार करतानाच योजलेली असते आणि ह्या योजनेमध्ये आपण कुठल्याही प्रकारे बदल करू नये आणि ती गोष्ट चालते कारण जी भगवंत निर्मित आहे. त्याच्यामुळे अगदी निश्चिंतपणे तुम्ही ध्यान करू शकता, नामस्मरण करू शकता. दुसरं, अजून एकांनी परांजपे काकू म्हणून त्यांनी जेव्हा विषय झाला तेव्हा म्हणाल्या की नाम आणि अंतर्मन ह्याचंही सांगड कशी घालता येईल किंवा नामाचा जास्त जर जप केला तर अंतर्मनावर त्याचा काय परिणाम होईल आणि ध्यानामार्फत ही गोष्ट आपल्याला साध्य करता येईल का किंवा करता येते का. मुळामध्ये ध्यान ही अवस्था. आता ध्यान हे नाव का दिलेलं आहे, तर ध्यान याचा अर्थ लक्ष. तर बाह्य अंगाने, बाह्य विचारांनी आपल्या अंतर्मनाशी साधलेला संवाद बाहेर दिसतंय पण आतमध्ये त्याची प्रतिक्रिया काय उमटते हे महत्त्वाचं. बाहेरनं नमस्कार करताना दिसतोय पण अंतर्मनामध्ये माझं काम होऊ दे म्हणून मी हा नमस्कार करतोय, हे अंतर्मनामध्ये असलेला भाव. ह्याच्यात एखादी व्यक्ती बघते तेव्हा त्याला वाटतं की अरे वा, मूर्तीसमोर हात जोडून उभा आहे किंवा एखाद्या किती शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चा करत असतो. पण ही कृती करत असताना अंतर्मनामधले उमटलेले तरंग, कंपन ही तेवढी स्वच्छ आहेत का, त्याच्यामध्ये कुठले विचार तर नाहीत. एखादी गोष्ट मागणं म्हणजे एक आई एखादी म्हणू शकते की माझी मुलगी गरोदर आहे आणि तिला तिची बाळंतपण सुखरूप व्हावं म्हणून मी देवाला नामस्मरण घेता घेता हा विचार माझ्या मनात येतो. तर हे चूक आहे का. मुळामध्ये चूक नाही आहे पण त्याला वेगळं करायची गरज नाही आहे. आपण ज्याचं नामस्मरण करतो त्याला एकदा सांगितलं की मला सुखी ठेव, पण सुखाची व्याख्या ही जर तुमच्या मनाप्रमाणे घडणार असेल तर त्याला सुख म्हणता येत नाही. एखाद्या गुन्हेगाराला
एखाद्या माता भगिनींची आबरू लुटताना आनंद वाटतो, ह्याला सुख म्हणता येईल का? आणि हीच कृती दोन मनांच्या सामंजस्यातनं घडते, त्याला सुख म्हणता येईल का? तर आपल्या मनाला जी गोष्ट भावते ती कृती मनुष्याने करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ओढाताण यायची गरज नाही. ओढाताण जिथं आली तिथं ती गोष्ट फलद्रूप होत नाही. कर्म करताना कर्मफळाची अपेक्षा ठेवावी की नाही, तर नक्कीच ठेवली पाहिजे. आपण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की कर्मफळाची अपेक्षा न ठेवता कर्मफळ कर. आणि बरोबर ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये जिथं ध्यान अवस्था सांगितलेली आहे माऊलींनी, त्याच्यामध्ये उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की कर्मफळाची सुद्धा अपेक्षा करणं गरजेचं असतं. घरी एखादी स्त्री अन्न शिजवते, स्वयंपाक तयार करते, तर त्या स्त्रीला सुद्धा अपेक्षित असतं की आपला नवरा किंवा आपल्या मुलांनी त्याला दाद द्यावी, किती छान झालं आहे. म्हणजे स्वयंपाक केला हे तिचं कर्म झालं असं म्हणता येईल का? तुझं तू कर्म कर, आम्ही ठरवू चांगलं का वाईट ते. ठीक आहे, पण तिच्या मनामध्ये हे मुलाने अभ्यास केला परीक्षेचा, तर त्याला मला मार्क योग्य पडावे, मी जे कर्म केलेलं आहे अभ्यासाचं, आणि त्या मुलांनी जर त्या फळाची अपेक्षा धरली की मला मार्क योग्य पडावे, तर हे काही चुकीचं नाही आहे. मुळात कर्मफळाची अपेक्षा करू नये हे प्रसंग वेगळे असतात. म्हणजे प्रसंगाला अनुसरून काही नियम आणि अटी असतात. ज्या रस्त्याने आपण जातो त्या ठिकाणी उलट्या यायला नो एंट्री असते, पण एखादा अतिमहत्त्वाची व्यक्ती जर येणार असेल तर काही वेळा त्याच रस्त्याने उलटी दिशेने सुद्धा वाहतूक होऊ शकते. म्हणजे जसा प्रसंग आहे त्याला अनुसरून केलेली कृती. हे सांगायचं कारण असं की किती जणांचे प्रश्न की ध्यान केलं की आपल्याला काय फल प्राप्त होतं, किती दिवसामध्ये मन शांत होतं. तर किती दिवसापेक्षा हळूहळू ते कसं शांत होईल हे खूप महत्त्वाचं आहे. आपण लहानपणापासून लगोरी हा खेळ सगळ्यांनी खेळलेला असेल, आणि हा लगोरी खेळ खेळताना आपण बघतो की खालना ती मोठी फरशी लावत लावत छोटी वरपर्यंत नेतो. 7 फरशा ठेवतो आपण, आणि त्या बॉलनी ती एक जण फोडतो ती लगोरी, आणि तो ज्याच्यावर राज्य असतं तो बॉलपर्यंत पोचेपर्यंत, त्या चेंडूपर्यंत पोचेपर्यंत सगळ्यांनी येऊन ती लगोरी लावायची असते. हा खेळ जर तुम्ही पाहिलात किंवा ह्या खेळाबद्दल जर विचार केलात तर हा ध्यानाचा एक प्रकार आहे. ही कृती कृष्णाच्या जीवनापासून चालत आलेली आहे. तेव्हा चेंडू वेगळा असेल, पण नीट लक्षपूर्वक, आता आपण हे सर्व मालिकांच्या माध्यमातून पाहत असतो, पण कृष्णचरित्र वाचलं तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की भगवंतांनी लहानपणापासून ही षटचक्र सप्तचक्रांवरती खेळत खेळत कसा अंमल मिळवावा हे शिकवलेलं आहे. आजही तुम्ही जर
आता आधी फरशी यायची, आता फरशा मिळत नाहीत, आता वाढच राहिले नाहीत. पण तरीही खेळण्याच्या दुकानात जर तुम्ही गेलात आणि सांगितलं की लगोरीचा एक सेट द्या, की त्यातले जे रंग येतात हे आपल्या षटचक्रांना, जे प्रत्येक चक्राचा जो रंग आहे तसे ते रंग आहेत, त्या अनुषंगाने ते बनवलेले आहेत. कुठल्या रंगापासून ती सुरुवात करायची हे सांगायचं कारण असं की लहानपणापासून आपल्याला हे लक्षात यायला, हा एक संस्कार आहे एक प्रकारचा, की कुठला रंग पहिला. आणि त्याच वेळी हा विचार येणं गरजेचं आहे की कुठला रंग तळाशी असतो, आणि मग ती लगोरी लावतो. आपण हा कधी विचार करत नाही, तर करून बघा. त्याचा जो ज्याच्यामध्ये त्या रिंग असते, त्या रिंग ज्या एका बारमध्ये ठेवलेले असते, तर तो बार काही असा सरळ नसतो, तो बुंद्याशी जाड असतो आणि वर बारीक होत जातो. ही आपली देहरचना आहे. खेळ म्हणून आपण बघत असतो, पण ही वास्तविक देहाची रचना आहे. मग ह्या रंगाचे हे जे खेळ आहेत हे पहिल्यापासनं आपलं मन एकाग्र ठेवतात. आधीच्या पिढीमध्ये म्हणजे आपण जे खेळ खेळलेलं आहे त्याच्यामध्ये खेळ खेळत असताना आपल्याला कधी चिंता नव्हत्या, भांडणं होती, पण त्याच्यात हिंसक घटना कधी घडत नव्हत्या. त्याचं कारण असं की तेव्हा उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आपण समजून उमजून कुठं ना कुठं तरी आपल्या कानावर योग्य उपदेशाचे डोस हे कानावर पडत असत. हल्ली स्थिती उलटी झालेली आहे. मुलांना जर काही सांगायला गेलात तर लहान मुलं सांगतात आईवडिलांना की आम्हाला शिकवू नको, मला कळतंय कसं वागायचं ते. एक 7 ते 8 वर्षाचा मुलगा आईवडिलांना हे बोलतो. म्हणजे कुठंतरी सभोवताली घडणारे संस्कार हे झालेले नाही आहेत, हे याच्यातनं सिद्ध होतं. ध्यान अवस्थेमध्ये असताना हे का सांगायचं कारण आहे, कारण लहान मुलांना ही आपण आत्ता किती जणं बघितली की ती लग्न झाल्यानंतर उत्तरार्धात ध्यानाचा क्लास लावतात. असं कधी बघितलंय का की लहानपणापासून मुलं ध्यानाच्या क्लासला जात असतील, पण 100 10 किंवा साधना करत असतील. साधना तर करणं हल्ली दुर्मिळच आहे. म्हणजे जोपर्यंत देहाची घडी विस्कटलेली असते तोपर्यंत त्या देहाला तुम्ही वळण लावत नाही. आणि ज्यावेळी आईवडिलांना हे लक्षात येतं की कुठेतरी चूक झालेली आहे आणि आता लावायचा प्रयत्न करायचा आहे, तर ते शक्य होत नाही. कारण लहानपणापासून लावलेलं वळण, किंवा आपण जेव्हा एखादा वेलाचं बीज लावतो, अगोदर प्रत्येकाच्या दरवाजामध्ये वेल असायचे आणि एक पुड्याचा दोरा धरून त्याला ते टोक असं सगळीकडे फिरवलेलं असायचं की तो वेल त्या दोऱ्यावरनं वाढायचा. म्हणजे दिशा दिलेली असते. जसं तो अंकुरातनं ती पालवी फुटली की तिला कळतं की हा आधार आहे, ह्याला धरून आपल्याला वाढायचं आहे. हा आधारच सध्याच्या काळामध्ये पालकांनी काढून घेतलेला आहे. त्याच्यात पाल्याची चूक नाही आहे, पालकांची चूक आहे. कामात वेळ नाही, बघाचा दृष्टिकोन वेगळा, टी व्ही, मोबाईल, इंटरनेट इतकी माध्यमं झाली आहेत की शरीराला कुठल्याही प्रकारची ऊर्जा खर्च करायची सवयच नाही. फक्त मेंदूला, जसं ते व्हिडिओ गेम खेळतात त्याच्यामध्ये ह्याला अमुकाला मारायचं आहे किंवा हे मला साध्य करायचं, त्याच्यामध्ये त्या स्क्रीनवर जोरात असे बोटं दाबून स्वतःच्या मनामधला तो राग व्यक्त करत असतात.
आणि मग लहानपणापासूनच ही रक्तदाब, ब्लड प्रेशर, मधुमेह, डायबेटीस ह्या रोगांना आमंत्रण होतं. हे का होतं? तर ह्या गोष्टींमुळे होते की संस्कार नीट होत नाही. मग ध्यान अवस्थेमध्ये ध्यानाची जेव्हा प्रक्रिया आपण हे माहिती करून घेतो आहे, तर याच्याबरोबरच आज मी ऐकलेलं आहे, मी वाचलेलं आहे, पण हे आपल्या मुलांपर्यंत किती पोचलेलं आहे? मुलांचं वयच नाही ऐकायचं, त्यांना काय कळणार आहे, असं म्हणून आपण मोकळं होतो. कानावर पडतच नाही. आणि कानावर पडलं नाही तर त्याच्यामध्ये त्या मुलांना इंटरेस्ट कळेल कसा? ज्ञानेश्वरी त्यांच्या हातामध्ये त्यांचं लग्न झाल्यानंतर पडली तर त्यांना ज्ञानेश्वर कळणार कसे? गणपतीमध्ये फक्त ढोल वादन एवढ्या पुरतंच मुलाचा सहभाग असावा, हे किती चुकीचं आहे. आपल्या जीवनामध्ये आता एकदा ह्याचं एक उदाहरण सांगतो. वाईमध्ये एक मंत्रशास्त्राची वेठपाट शाळा होती, अजूनही आहे, फक्त ती आता जुनाट अवस्थेत आहे, जीर्ण अवस्थेत आहे. आणि तिथं अध्ययन असं चालायचं की तो विद्यार्थी जे काही वर्ष 2 वर्ष एका विशिष्ट शाखेचं शिक्षण घ्यायचा आणि ते शिक्षण घेतलं की त्याची ज्या दिवशी परीक्षा असायची त्या दिवशी तो विद्यार्थी आणि ते गुरुजी असे समोरासमोर 10 फुटाच्या अंतराने बसायचे आणि मध्ये एका शिंकाळ्यावर एक मडकं टांगलेलं असायचं. आणि जेव्हा एखादी विद्या किंवा एखादा स्तोत्र किंवा काय जे काही तो विद्यार्थी शिकत असेल आणि जे गुरुजी विचारतील प्रश्न, ते प्रश्न त्याची उत्तर देऊन झाली की तो विद्यार्थी फट स्वाहा असा आवाज काढायचा. आणि हा जेव्हा तो आवाज काढायचा तेव्हा त्या शिंकाळ्यावर टांगलेलं ते मडकं जर फुटलं त्याच्या आवाजाने तर तो विद्यार्थी पास. ही परीक्षेची पद्धत होती. म्हणजे एकाग्रता आणि शिक्षण दोन्ही किती व्यवस्थित चालायचं याचं हे उदाहरण आहे. आज दुर्दैवाने तिथं काही नाही. वाईला गेलं की गणपतीला जातात, अमुक इकडं तिकडं घाटावर जातात, हे जातात, पण कोणी या वेदपाठ शाळेत जात नाहीत, कारण माहीतच नाही. लोकांनी तिथं सांगतही नाहीत, कारण आता जागा पडे कशाला तिथं जायचं. जागा जरी पडीक असली तरी तेव्हाचे व्हायब्रेशन त्या जागेमध्ये अजूनही असतात. कधी गेला तर जाऊन या. मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला आहे इतिहास संशोधन केंद्र, तिथं आहे. त्याला लागून ती त्या गल्लीमध्ये जिथं शिकवलं जायचं ती वेठपाट शाळा आहे. हे ध्यानाच्या अवस्थेमध्ये सांगायचं कारण असं की एकाग्रता ही आपल्याला आपल्या घरापासनं आपल्या घरातल्या सर्व सभासदांना घेऊन करायची गोष्ट आहे. आपण विषय शिकवतच नाही. अभ्यासक्रमामध्ये जेवढे विषय लहानपणी आले असतील, आता धडे काय येतात ते माहीत नाही, पण शक्यतो नाही. भगवद्गीता काय सांगते हे माहीत नाही. आताच्या मालिकांमध्ये रामायण महाभारत जे दाखवलं जातं ती अस्त्र आहेत का हिंस्त्र आहेत असाच प्रश्न पडतो. म्हणजे असं त्याचं जो नट भूमिका करत असतो त्याचा मेकअप असा केला जातो की तो माणूस, म्हणजे जो बघणारा मुलाला जर तुम्ही दाखवलं तर त्याच्या मनामध्ये त्याचं ज्ञान उत्पन्न होण्याच्या ऐवजी त्याच्यात किती हिंस्त्रपणा आहे
आणि तो किती कठीणतेने मारतोय समोरच्याला हे डोक्यात बसतं. कारण जसं शेतामध्ये काँग्रेस गवत हे काही पेरायला लागत नाही, ते येतं, पेरतो बीज पण येतं काँग्रेस गवत, मग ते सारखं उपटून जाळायला लागतं. तसं विचार जे आहेत, लहान मुलांच्या मनामध्ये उत्पन्न होणारे विचार, हे तुम्हाला क्षणोक्षणी आईवडिलांना दर आठवड्याला काढून टाकणं गरजेचं आहे. जेवढे ध्यान वर्ग किंवा ध्यानशाळा उघडतील तेवढा आपला ऱ्हास होत चालला आहे, एवढं नक्की आहे. जसं जेवढी वृद्धाश्रम उघडत आहेत, दुर्दैवाची गोष्ट आहे. हे काय वृद्धाश्रम नवनिर्मित होणं ही काही योग्य गोष्ट नाही आहे. म्हणजे समाजामध्ये कळतं आहे की घरं कशी तुटत चालली आहेत, आणि हे नको आहे व्हायला. एकत्रीकरण, एक कुटुंब पद्धत ही असणं आणि ती राबवणं गरजेचं आहे. आज लोकांना ध्यान अवस्था, माणूस जे मेडिटेशन करतात त्यांना जर फोन करून किंवा त्यांच्याशी संभाषण साधलं तर घरी कोण कोण असतं? मी, बायको, मुलगा, मुलगी, चौकच. मग त्रास कसला आहे की एवढा तू अस्वस्थ राहू शकतोस किंवा अस्वस्थ आहेस? तर विचारांचा. घरामध्ये 2 BHK 3 BHK आणि माणूस दाखवतो की ही माझ्या मुलाची रूम, ही माझ्या मुलीची रूम, ही माझ्या आईवडिलांची रूम आणि ही आमची रूम. गंमत बघा, हे आईबापच मुलांना पहिल्यापासून सेपरेट करून टाकतात. मुलांचा दोष नाही आहे. सुरुवातीपासून त्याला त्याचं वेगळं लागतं, त्याचं सगळं वेगळं आहे. म्हणजे तुम्ही त्या देहाला पहिल्यापासून जाणीव करून देता की तुला वेगळंच पाहिजे, तुला वेगळंच राहायचं आहे. आत्ता मागच्या आठवड्यात एक प्रवचन ऐकलं, टी व्हीवरती प्रवचन लागलं होतं मन मंदिरामध्ये. कोणाचं होतं माहीत नाही, पण एक उदाहरण सुरेख सांगितलं त्यांनी की लहानपणापासून ज्या मुलांना वाढवलं, ज्या मांडीवरती अगदी आईला अभिमान असायचा, माझ्या मांडीशिवाय हा कुठं राहतच नाही, म्हणून ती आई सारखं त्या मुलाला मांडीवर घेऊन बसायची. आणि इतकं मांडीवर त्या मुलाला सारखं आई 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 सवय असते की आईशिवाय कुठेही नाही, काही गेलं की आईची मांडी. 30 मुलं, मग त्यांनी ह्याच्यात सांगितलं की ते इतकी अवघड परिस्थिती होते की नंतर 30 मुलं विदेशात तुम्ही पाठवता आणि ज्या आईच्या मांडीवर बसायची त्यांना सवय असते किंवा इतकी नाळ जुळलेली असते, त्यांच्या अंत्यसंस्कारात सुद्धा येणं त्यांना वेळ नसतो. मला फोटो काढून पाठवून द्या. खरंच आहे. म्हणजे आपल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये ती सोय केलेली आहे की कोणाचा मुलगा, नातेवाईक विदेशात असेल तर काही प्रमाणामध्ये त्याची फी, ते शुल्क भरून ते अंत्यसंस्कार तिकडे दाखवले जातात. आणि खरंच दुर्दैव आहे. गेला कशासाठी? फक्त पैशासाठी. इथं नाही आहेत. मग बीज हे पेरलं कोणी? आई वडिलांनीच पेरलंय. इतकं शिकवलं की नाही तू फक्त आता हे तू शिकलेलं आहेस, तुला बाहेर तू नोकरी बघ. गेला की तो परत येतच नाही. 1% मुलं परत येतात. नशीब लग त्याला कळलं तर, नाही तर येतच नाही तिकडंच. हे महा दुर्दैव आहे की आपल्या देशावरती विश्वास नाही. आणि त्या लोकांना हा विश्वास जास्त आहे म्हणून तिकडं ह्याचा प्रसार सध्या मेडिटेशनचा जास्त होतोय. कारण डॉक्टर कायम म्हणत आहे आपण औषध देतो फक्त की ह्या रोगावर हे औषध आहे की हे चालेल, पण तो रोग का होतो ह्याचा कधी विचार करत नाही किंवा कशामुळं होतो.
ते कायम म्हणायचे की शरीरातले 90% रोग हे मनुष्याच्या विचारांमुळे होतात. आणि ती शरीराला तुम्ही सांगता की तुझ्यामध्ये हा रोग आहे, आणि तो अवयव किंवा तो आतमधला ऑर्गन त्याप्रमाणे कृती करायला लागतो. आज वय सरासरी जसं आपण म्हणतो की आधी 100 गाठली की खूप मोठं असायचं, मग 80, 75, आणि आता तर 40, 42, 38, 37 अशी मृत्यूचे दर हे झालेत, वय झालेली आहेत की आपण पेपरमध्ये बघितलं. कारण काय? तर न झालेले संस्कार हे एकमेव कारण आहे की सुरुवातीपासनं संस्कार व्यवस्थित न करणं, आणि मग त्याच्यानंतर मुलं हाताबाहेर गेल्यानंतर काहीही करू शकत नाहीत आणि त्याचा त्रास आपल्याला होतो, कामाचा शिनोटा आपल्याला होतो, म्हणून ते ध्यानाला बसायचं. त्याला अर्थ काय? म्हणून बाह्यमन तुम्ही कितीही शांत करायचा प्रयत्न केला, दाखवायचा प्रयत्न केला, तरी अंतर्मन हे शांत राहत नाही. प्रत्येक फेसबुक उघडा, काही उघडा, नामस्मरण करा, नामस्मरणाचं असं आहे, नामस्मरणाचं तसं आहे. अगोदर सांगायचीच गरज लागत नव्हती. तिन्ही सांज झाली की हातपाय धुवून परवाचा म्हटला जायचा. आता तो विषय इतिहास जमा झाला असंच म्हणण्याला पाहिजे, कारण दरवाजात तुळसच नाही. त्यामुळं तुळशीला आव्हान कुठनं करणार? आणि ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे टिकत नाही. 80% लोकांची कंप्लेंट असते, आम्ही तुळस लावली की मरते, वाढतच नाही. कधी विचार करत नाही का वाढत नाही. आणली तेव्हा इतकीशी चांगली होती की घेणाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की ही वाढेल, आमची मरत नाही. पण घरी आलो, पाणी घातलं, खत घातलं, पण 8 दिवसात मेली. मग उन्हात, एक जो दुसरा माणूस सांगतो तुम्ही उन्हात ठेवत असाल, तो म्हणतो नाही सावलीत पण ठेवून झालं. हे ना ते कारण असतं. पण तुळस काही जगत नाही. का जगत नाही? तर मनामध्ये त्या जागेमधली असलेली जी कंपन आहेत, शेवटी एखादं तुमच्याकडं, असं साधी एक उदाहरण सांगतो की तुमच्याकडं घरामध्ये जागा साफ करायची आणि ते व्हॅक्यूम क्लिनर तुम्ही आणलं, त्याची कॅपॅसिटी असते, त्याची ताकद असते की किती वेळ ते चालू ठेवावं. जर त्याची ताकद अर्ध्या तासाने 15 मिनटं बंद ठेवा किंवा तासाभराने 15 मिनटं बंद ठेवा असेल, आणि तुम्ही ते दिवसभर चालू ठेवलं, तर ते संध्याकाळी त्याची मोटर जळल्याशिवाय राहणार नाही. तसं तुळस तिथंच जगते ज्या जागेमध्ये व्हायब्रेशन योग्य असतात. प्रत्येक जागेमध्येच व्हायब्रेशन योग्य असतात असं नाही. तुम्ही स्मशानात गेलात तिथं सुद्धा तुम्हाला तुळस फोफावलेली दिसते. पण मनामध्ये उत्पन्न झालेले विचार बघा ह्या तुळशीपर्यंत जातात, आणि ते इतकं विषारी विचार असतात, आणि त्या तुळशीपर्यंत जाऊन ती तुळस सुद्धा जळून खाक होते. मग नेटवर गेलं की त्याला तुम्ही 1 चमचा दही घाला, त्याला अमुक घाला, असं त्याच्यावरती उपाय सांगतात. सगळं करून होतं, पण ती काय जगत नाही. पण जर घरातलं वातावरण बदललं तर किती तुम्ही पाणी जरी नाही घातलं तरी ती तुळस सुकणार नाही. हा त्याचा गुणधर्म आहे. वारकरी पंथामध्ये तुळशीची माळ का घालतात? दुसरी का नाही घालत? कारण देहामध्ये असलेलं सगळं दूषित गोष्टी स्वच्छ करायचं काम ती करते. विशुद्ध चक्राशी ती जोडली जाते आणि गळ्यात घालतात. म्हणजे विचारांची साधना, विचारांचा आराधना, जे ज्ञानतंतू ह्या आज्ञाचक्रापर्यंत पोचतात, आणि आज्ञाचक्रातनं
सहस्त्रापर्यंत जातात पुढं. त्याची उत्पत्ती इथनं होते. मग ते शुद्ध असणं गरजेचं आहे. म्हणून तुळशीची माळ घालतात. पण आपण या गोष्टीचा कधी विचार करत नाही. वारकरी पंथ की तुळशीची माळ की झालं, मग तुळशीची माळ घालून अमुक अमुक गोष्टी करायच्या किंवा नाही केल्या, आणि ती घालताना सुद्धा लोकांना संकोच वाटतो, लाज वाटते. म्हणून आतमध्ये घेताना मोठी घेतात की बाहेर दिसायला नको, आतमध्ये सोडा, मी दिसली नाही पाहिजे. पण जे खरेच वारकरी असतात त्यांच्याकडे बघितलं तर तुम्हाला ती इथं माळ दिसेल, कारण त्यांना लाजेशी संबंध नसतो. मी ह्या देहामध्ये असलेल्या परमेश्वराशी किती एकरूप होतो हे महत्त्वाचं असतं. मग ध्यान करताना जे सांगितलं की आपलं शरीर हा ऑरा जेव्हा आपण लॉक करतो तेव्हा काय करतो, घरामधल्या गोष्टी हलवतो का? एखाद्या ट्रिपला गेलो तर घरामधल्या गोष्टी काय त्याच्यामध्ये बरोबर घेऊन जात नाही. दागदागिने पैसे असतील ते कुठेतरी अजून आतल्या ड्रॉवरमध्ये किंवा इकडे लपवून ठेव, तिकडे लपवून ठेव, असं सगळं करून ठेवतो. बाहेर कुलूप एवढंच असतं. घर जरी किती मोठं असलं तरी कुलूप एवढंच आहे. मग या देहामध्ये देह कितीही मोठा असला, विचार कितीही चुकीचे चांगले दोन्ही असले, तरी ते तुम्हाला बंद करता यायला पाहिजे. आणि नामस्मरण ही ती किल्ली आहे की ते कुलूप उघडण्यासाठी. की नाम आणि अंतर्मन, अंतर्मनाला आपण पहिल्यापासून बघत आलेलो आहे की अंतर्मन आणि अचेतन संस्था आणि चेतन संस्था. अचेतन संस्थेला मिळालेला सिग्नल किंवा आलेला त्याच्यामध्ये जे काही येतं ती गोष्ट ती करायचं काम ही अचेतन संस्था करत असते. तसंच अंतर्मनामध्ये उमटलेला भाव हा त्या परमात्म्यासाठी असतो. मग नामस्मरण नुसतं घेतलं आणि त्याचा अर्थच माहीत नसेल तर त्या नामस्मरणाचा आपल्या अंतर्मनावर काही परिणाम होत नाही. एखाद्या फॉरेनरला जर तुम्ही सांगितलं की श्रीराम श्रीराम असं तुम्ही म्हणा, आणि त्याला जर माहीत नसेल की प्रभू रामचंद्र कोण आहेत, तर तो त्याच्यात नुसतं उच्चार जाईल, उच्चारत राहील श्रीराम श्रीराम, पण त्याच्याशी जोडला जाऊ शकणार नाही. आणि जोडलं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. अर्थात तो जो काही श्रीराम हे नाम घेईल त्यातनं जे तरंग येतील बाहेर, उमटतील, ह्याचा त्याला फायदा नक्की होणार आहे. पण ते जर माहीत झालं तर ते पटकन स्वीकारलंही जाणार आहे आणि त्याचा उपयोगही जास्त होणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये चैतन्य तेवढंच जागृत होणार. म्हणून इथं त्यांनी जीवाशिवाची भेट, आपला जीव आहे, बाह्य मन सगळं आपण देहामध्ये तो हा जीव भरलेला आहे, आणि शिव म्हणजे आतमध्ये बसलेला आहे. आणि ही जीवाशिवाची भेट म्हणजे आपल्यामध्येच आहे पण आपण अज्ञानी आहोत. मग ही भेट घडवून आणण्याचं काम हे सद्गुरू किंवा संत करतात. ध्यान अवस्थेमध्ये बसताना बसलोय, हात पाय अगदी तुम्ही सांगितले तसे सगळे केलेले आहेत. तुम्ही सांगितलं अमुक जप करा, जपालाही सुरुवात केलेली आहे. पण त्या तुमच्या मनामध्ये विचारांना ते शब्दच माहीत नसतील तर त्याचा तेवढा उपयोग होणार नाही. तुकाराम महाराज, आपण त्यांना म्हणतो की जगद्गुरु तुकाराम महाराज असंच संबोधलं जातं.
जगद्गुरू कोणाला म्हणतात? सर्व वेदांचं, सर्व ज्ञानाचं ज्याला ज्ञान आहे त्याला जगद्गुरू म्हटलं जातं. शंकराचार्यांना जगद्गुरू म्हटलेलं आहे. तसं तुकोबांना सुद्धा जगद्गुरू म्हटलेलं आहे. जगद्गुरू तुकोबाराया असंच उच्चार करतात. पण शिक्षण काय होतं? काहीही नाही. मग शिक्षण नसताना जगद्गुरू ही पदवी दिलीच कशी? कारण ती मेख माहिती होती की मी काय कृती केली की त्या पांडुरंगाशी जोडू शकणार आहे. आपल्याला तुकाराम महाराज सिनेमा सगळ्यांनी बघितले की बऱ्याच जणांनी त्यांची गाथा चरित्र वाचलं असेल की रामशास्त्रींनी इतके त्यांच्या विरुद्ध होते की ह्यांना कसं हाणून पाडायचं ह्याचा ते एखाद्या माणसाबद्दल द्वेष किती असावा की जीवनामध्ये तुकाराम महाराजांसाठी त्यांनी वाहून घेतलं की ह्यांना मी खाली कसं पाडू शकतो एवढ्यासाठी इतका द्वेष. आणि या द्वेषामध्ये त्यांनी त्या गाथा पण बुडवली इंद्रायणीत. पण त्या नदीच्या डोहामध्ये डोहामध्ये त्यांनी जेव्हा ते बुडवलं गाथा, ती गाथा नंतर वर आली. म्हणजे भगवंताला कुठंतरी त्याची किमया करायला लागली. पण भगवंतांनी किमया का केली तर तुकाराम महाराज तेवढं त्या भगवंताशी एकरूप झालेले होते. त्यांनी विरोध केला का त्यांना की नाही मी देणारच नाही? त्यांना खात्री होती की मी जर भगवंताशी एकरूप असेल आणि जर आहे आणि ह्यांना जर ते गाथा बुडवून आनंद प्राप्त होत असेल तर त्यांना ती कृती करू दे. म्हणजे विचारधारा कुठपर्यंत निर्माण व्हायला पाहिजे ह्याचा विचार आपण करायला हवा. नुसतं पालखीला जाऊन 1 मिनिटं डोकं टेकवलं म्हणजे झालं. आमचं तुकाराम महाराजांच्या पालखीचं छान दर्शन झालं, मग लगेच सेल्फी फोटो, तर त्याला अर्थ नाही. घेतलं काय? एक तरी ओवी घेतली का? की ठीक आहे घेतलं, चला एक तरी ओवीचा या तुकाराम महाराजांच्या पुढच्या वर्षीची पालखी येईपर्यंत मी अभ्यास करीन, ही एक तरी एकदा तरी मनात आलं का? तर नाही आलं. आणि मग त्या गाथा जेव्हा वर आल्या तेव्हा रामशास्त्रींना कळलं की माझी किती चूक झाली. अख्खं जीवन फुकट घालवलं मी यांचा दुश्वास करण्यासाठी. पण आता मी जीवन जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत सेवेत घालवीन ह्या तुकाराम महाराजांच्या चरणांपाशी. किती परस्पर विरोधी घटना आहे बघा. स्वतःचं घरदार सोडून अट्टहास केला ह्यांना त्रास कसा होईल म्हणून. आणि जेव्हा कळलं, लगेच कळलं का? नाही कळलं. पांडुरंगाने लगेच सांगितलं असतं. आणि गंमत अशी होती की जेव्हा रामशास्त्रींनी विचारलं की यार तुला काय कळतंय? म्हणजे खरं आहे तुमचं. क्षुद्र लोकांना संस्कृत उच्चारणं सुद्धा शिक्षा होती. एखाद्या संस्कृत गोष्टीचा उच्चार करणं म्हणजे गुन्हा मानला जायचा त्या काळामध्ये. एकही शब्द संस्कृतमध्ये बोललेले नाही. बघा म्हणजे किती सौजन्य. आणि तरी जगद्गुरू. अशा अवस्थेत असताना जे ज्या काळचे उच्च पंडित शेवटी कोणाच्या चरणांशी येऊन थांबले? मग अशिक्षित तुकाराम महाराजांच्या चरणाशी येऊन थांबले का ज्ञानी तुकाराम महाराजांच्या चरणाशी येऊन थांबले? म्हणजे जिंकलं कोण? आणि इथं जिंकण्यापेक्षा
अनुभूती कोणाला आली आणि अनुभव कोणाला आला. भगवंताची प्राप्ती होणं एवढं सहज सोपं नाही आहे. आणि मग जेव्हा पुढचं सगळं आयुष्य त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत तुकाराम महाराजांबरोबर घालवलं. म्हणून कधी लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरती अजून एक उदाहरण मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, खूप छान उदाहरण होतं, की वर्गामध्ये म्हटले विद्यार्थी बसलेले असतात आणि म्हटले ही मुलं जेवढी खोडकर असतात ना तेवढ्या मुली पण खोडकर असतात. बघा, आम्ही भगवंत रामाच्या विषयावरती बोलत होतो आणि हे करताना त्यांनी हा विषय सांगितला, हे उदाहरण सांगितलं होतं की एकच कृती एकाला सुख आणि एकाला दुःख कशी देते. की वर्गामध्ये मुलं बसलेले असतात तर ती एक मुलगी काय करते की पुढच्या मुलीला किंवा त्या मुलाला चिमटा काढते. जी चिमटा काढते तिला आनंद होतो आणि ज्याला किंवा जिला चिमटा काढते तिला वेदना होतात. हे कृती चिमटा काढणं ही एकच, पण एकाला आनंद आणि एकाला दुःख होतं. ही गंमत आहे म्हणले, ही स्वाध्याय आहे. 2 डोळे दिलेले आहेत, 2 कान दिलेले आहेत, 2 नाकपुड्या दिलेल्या आहेत. एवढं सगळं भगवंतांनी दिलेलं आहे. हे कशासाठी दिलेलं आहे? एक सुख आणि एक दुःख, म्हणजे याचा समतोल राखणं हे तुमचं काम आहे. आणि ध्यानामध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासाठी ह्या चरित्रांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. प्रभू रामचंद्रांचा अभ्यास जी लोक करतात तो मर्यादा पुरुषोत्तम म्हणून करतात. आणि त्याच्या विरुद्ध संस्कार करताना सुद्धा बघा किती गंमत. म्हणजे आमचं जेव्हा हे बोलणं झालं तेव्हा ध्यानावर नव्हतं बोलणं झालं, पण एका आत्ता विषय मला आठवत नाही कुठल्या विषयावरती चर्चा चालू होती की श्रीकृष्ण जगत, म्हणजे जगतामध्ये त्याला सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण म्हणलं जातं. लहानपणी किती उद्योग, गावातनं कोण जात आहे त्याला थप्पड मार, कुठली गवळण जाते तिची हंडी फोड, मटकी फोड, अमुक चोर तमुक चोर, इकडं जाऊन लप, इकडं खेळ खेळ, नंतर रास क्रीडा झाल्या, युद्ध झालं. म्हणजे प्रत्येक जीवनामध्ये किती अर्थ बदलत गेले त्या श्रीकृष्णाचे. आणि ह्याच्या विरुद्ध रामाचं जीवन होतं. कधीही कोणाची खोडी नाही. खेळायला गेलं तरी तू रामा असं करू नकोस, रामा तू असा असा आहेस, तुला हे करणं शोभत नाही. म्हणजे सगळा अटी नियम त्या रामाला. म्हणून गंमत सुद्धा आपण अभ्यास करताना सुद्धा कसं आहे की बालकांड हे रामाचं आहे आणि बालक्रीडा ह्या श्रीकृष्णाच्या आहेत. कृष्णाने क्रीडा केल्या. आता तुम्ही म्हणाल की विषय जरा दुसरीकडे भरकटत जातोय, पण आपण ध्यान हा विषय समजून घेताना ह्या सर्व गोष्टी समजणं गरजेचंच आहे की ज्या आत्ता चालू आहेत. समाजामध्ये आत्ता लव्ह मॅरेज आपण जी मुलं मुली करतात किती विरोध आहे. आणि श्रीकृष्णाने रुक्मिणीला देवळातनं पळवलं, पळवून नेऊन लग्न केलं. देवळातनं पळवून जाऊन, म्हणजे तुम्ही विचार करा आत्ताच्या याच्यामध्ये असं झालं तर. मला सांगायचा उद्देश असा आहे की प्रत्येक अवतार आणि प्रत्येक झालेली कृती भगवंताची कृती आहे. म्हणजे
आपण कोणाला आदर्श ठेवायचा आणि कोणाला आदर्श मानायचा हे जर म्हटलं, उद्या मुलगा म्हटलं वडिलांना, मी आणलं अमुक अमुक मुलीला पळवून, श्रीकृष्णाने तसंच केलं, तर त्याच्यात चूक आहे का काही? पण वडिलांना सुद्धा तेवढं त्यांना बोलायचं हे पाहिजे की तेवढी एकच गोष्ट घेतलीस का श्रीकृष्णाची, बाकीच्या नाही घेतल्यास? मग ह्याच्यासाठी आधी मूळ तर तयार पाहिजे. फक्त नको त्या गोष्टी उचलायच्या आणि हव्या त्या गोष्टी उचलायच्या नाहीत. म्हणजे अधर्म आणि धर्म याचा भेद ध्यान करताना जाणणं महत्वाचं आहे. मी कशासाठी करतोय ध्यानाचा अभ्यास? कशासाठी करतोय? माझ्यासाठी, माझ्यातल्या देहामध्ये असलेल्या सप्तचक्रांसाठी, षटचक्रांसाठी, ती स्थिर व्हावी म्हणून करतोय? माझा सगळा व्यवसाय, माझा व्यवहार हे सगळं नीट राहावं, माझी तब्येत नीट राहावी म्हणून करतोय? मग ध्यान कशासाठी करतोय? शब्दच वापरलाय, लक्ष. म्हणजे दिवसभरातले अर्धा तास 15 मिनिटं तुम्ही दुर्लक्षित होतात असा अर्थ समजायचा. कारण ध्यानासाठी जर तुम्हाला वेळ काढायला लागत असेल तरी दुर्भाग्य आहे. क्षणोक्षणी ध्यानस्थ हवं, कृतीत ध्यान हवं, स्थिरतेमध्ये ध्यान नसावं. आणि याच्यासाठी धर्म काय आणि अधर्म काय हे जाणणं गरजेचं आहे. माझं काम कर्म करण्याचं आहे, ते फळ उत्तम मिळेल का वाईट मिळेल ह्याचा विचार करायचीच गरज नाही. कारण जो उत्तम कर्म करतो तो फळाची अपेक्षा ठेवतच नाही, आणि जो फक्त फळाची अपेक्षा करतो त्याच्या हातनं उत्तम कर्म होतच नाही. हा साधा नियम आहे. अजून एक त्याच्यामध्ये उदाहरण सांगायचं झालं, धर्म अधर्म कसं, म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी समजावून घेणं गरजेचं आहे. ह्याचा तुम्हाला अभ्यास करायला लागणार. काय आहे आपला इतिहास? नुसता इतिहास नाही आहे, ही शिकवण आहे आपल्याला. प्रसंग घडला असा एक प्रसंग सांगतो. धर्म काय आणि अधर्म काय हे म्हणजे आपल्या बुद्धीला हे कळलं पाहिजे की मी वागतोय ते योग्य का अयोग्य आहे. आता 22 जून येईल 2-3 दिवसांनी, आणि सगळ्यांनाच माहिती आहे की 22 जून 1897 साली रँडचा वध झाला. काही ठिकाणी त्याला रँडचा खून म्हणतात. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, त्याला खून म्हणत नाहीत. मारलं निश्चित, पण त्याला वध म्हणतात, खून म्हणत नाहीत. आणि 1897 चाफेकर बंधूंनी केला तर रँडचा वध केला का हत्या केली का खून केला हे सुद्धा तुम्ही जर नुसतं विचार केलात या गोष्टींवरती तरी बरंच काही साध्य होईल. आणि लोकमान्य टिळकांसारख्या महापुरुषांनी त्याच्यामध्ये चाफेकर बंधूंना मदत केली होती. देशासाठी, स्वतःसाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी नाही. घरामध्ये बाळकृष्णाचं कीर्तन चालू होतं. वडील त्यांचे दामोदर चाफेकरांचे वडील कीर्तन चालू असताना देशासाठी यांनी त्या काळोख्या रात्री कृती केली होती. हे सांगायचं कारण असं आहे की धर्म काय आणि अधर्म काय हे कळलं पाहिजे. आणि ते जर कळलं नाही तर आपण आपलं आयुष्य आणि किंवा करणारी कृती त्याला काही मोल राहणार नाहीये, किंमत राहणार नाहीये. जेव्हा कर्णाचा वध ज्या दिवशी झाला
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याचं चाक, रथाचं चाक रुतून बसलं होतं. आणि ते चाक जेव्हा रुतून बसलं तेव्हाच श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुनाला की हीच ती वेळ आहे, तू याचा वध कर. आणि तेव्हा युद्धाचे नियम होते की समोरचा थांबला तर आपणही थांबायचं, समोरच्याला काही अडचण आली तर आपण ती अडचण समजून घ्यायचं आणि थांबायचं. म्हणजे युद्धाचे नियम तेव्हा आखले गेलेले होते की असं नव्हतं की समोरच्याकडं काही नाही तर ते आता त्याला मारून टाका. नीतीने युद्ध लढलं जायचं. आणि इथं साक्षात भगवंत अर्जुनाला त्या क्षणी सांगतात की ह्याचा वध कर, वेळ घालवू नकोस. कारण आत्ता जर वेळ घालवलीस तर हा एकटा तुम्हा सगळ्यांना पुरून उरेल. हीच वेळ आहे. आणि अर्जुन तर युद्धाचे नियम पाळणारा होता. आणि तो श्रीकृष्णाला म्हणतो असं कसं, हे नियमांच्या विरुद्ध आहे. आणि कर्ण ऐकतो आणि तो पण म्हणतो वासुदेवा, तू हा अधर्मी त्याला शिकवतोयस गोष्टी. माझ्या रथाचं चाक रुतलंय, माझं धनुष्य या रथामध्ये आहे आणि मी रथ बाहेर काढत असताना तू त्याला माझा वध करायला सांगतोयस. ह्याच्यामध्ये तू किती अधर्मी वागतोयस हे तुला कळलं का? आणि मग तेव्हा त्याला श्रीकृष्ण सांगतो की आता तुला धर्म आणि अधर्माची आठवण झाली. पण जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा तू अनुमोदन दिलंस त्याला. तेव्हा तुला धर्म काय आणि अधर्म काय ह्याचं ज्ञान नव्हतं का? वास्तविक गंमत बघा कशी असते की मनुष्य जेव्हा एखादी कृती करतो तेव्हा त्याला माहीत नसतं, पण जेव्हा समोरचा त्याला सांगतो की यार तुझ्याही वागण्यात असं झालं होतं, तेव्हा त्याच्यापुढे उत्तर नसतं काही. आणि इथं कर्ण तर महारथी होताच, सूर्यपुत्र. पण अर्जुनाला जर चुकून भणक लागली असती, म्हणजे भगवंताचं गंमत किती असते, चुकून भणक लागली असती की हा माझा भाऊ आहे, तो मरेपर्यंत माहीत नव्हतं की हा भाऊ आहे म्हणून. चुकून जर भणक लागली असती तर अर्जुनाने ते गांडीव धनुष्य खाली ठेवलं असतं, कारण त्यांनी मोठ्या भावाचा वध केलाच नसता. पण कृष्णाने हे माहीत पडू दिलं नाही. कर्णाचा आणि त्याचं वितुष्ट वाद होते का? तर नव्हते. 5 पांडवांपेक्षा कर्ण हा उत्तम होता असं भगवंताचं सुद्धा आणि भीष्माचार्यांचं सुद्धा मान्य आणि हे सत्यच होतं की धर्माला धरून चालणारा सर्वात मोठा दानशूर आणि अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये की ज्याचं शूरता मोजदात करताच येणार नाही अशी ती शूरता होती, वीरता होती. आणि त्यांनी युद्ध काही स्वतःसाठी करत नव्हता, तर मित्राला दिलेलं वचन, फक्त मित्राला दिलेलं वचन हे निभावण्यासाठी. आणि गंमत ह्याच्यात अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो छान होती की जसं कर्णाला माहिती होतं हे आपले भाऊ आहेत. श्रीकृष्णाने कुंतीला सांगितलं, कुंतीने सांगितलं की तू बघ एकदा प्रयोग करून त्याच्याशी बोलून, शेवटी बोलून चालून तुझाच मुलगा आहे. आणि तेव्हा तो कर्ण त्या कुंतीकडे जातो आणि तिला म्हणतो की कशासाठी बोलवलंस म्हणून. आणि ती सांगते अरे हे तुझे भाऊच आहेत, युद्ध कशासाठी करतो, त्यांच्या विरुद्ध का जातोयस, तू त्यांच्या बाजूनी कर ना, तुझे भाऊ आहेत. आणि तेव्हा कर्ण म्हणतो की माझ्यावर तुझा अधिकार काय, मला तर तू जन्मताच सोडून दिलंस,
मग तुझं आणि माझं वास्तविक नातं तेव्हा तुटलं. पण एक मुलगा म्हणून मी तुला नक्कीच आश्वासन, अगदी ते जगजाहीर आश्वासन आहे, म्हणले की तुला 5 मुलं आहेत हे जगाला माहिती आहे, आणि अर्जुन आणि मी दोघांपैकी एक मरणार हे निश्चित आहे. तुझ्या संख्येत कमी होणार नाही, 5च राहणार. अर्जुन मेला तर बाकीचे 4 पांडव आणि मी 5, आणि मी मेलो तर अर्जुन आणि बाकीचे 4 पांडव. म्हणजे ही हुशारी होती, चातुर्य होतं, आणि हे श्रीकृष्णांनी जाणलं होतं की हा महागात पडू शकतो. पण एक गोष्ट त्याची, त्या अधर्माच्या म्हणजे दुर्योधनाच्या बाजूनी जाऊन तो लढला, आणि त्यांनी, दुर्योधनाने, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण मागं बहुतेक कुठल्या भागात सांगितलेलं होतं, याला राज्य बहाल केलं होतं अंगद, आणि मित्रासाठी त्यांनी केलं. पण भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, मित्रासाठी केलं तरी तू स्वतःतले गुण विसरलास. तू मित्राला थांबवायला पाहिजे होतास, ही ताकद तुझ्याकडे तेव्हा होती. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा तू दुर्योधनाला आणि दुःशासनाला थांबवायला पाहिजे होतंस. तुम्ही करताय ते चुकीचं करताय, पण तेव्हा तू धर्म पाळला नाहीस, आणि तुझ्या त्या चुकीची शिक्षा ही आजही आहे. म्हणजे कुठली मनुष्याने जीवनामध्ये जगताना, आपण म्हणतो की हल्लीच्या मुलामुलींमध्ये की मित्रासाठी काय संगत काय असर करते, की इतकं उत्तम जीवन असताना डाग कसा लागला गेला आणि उद्ध्वस्त कसा झाला. याचं कर्ण हे उत्तम उदाहरण आहे. नाही तर कर्णासारखा महारथीच नव्हता, त्याला महारथीच म्हटलेलं आहे, आणि एकमेव महारथी म्हटलेला आहे. महाभारतातला सगळ्यात मोठा महारथी म्हणजे कोण, तर कर्ण. मान्य केलेलं आहे, पण एका गुणामुळे संपला. मग चांगली अवस्था आणि वाईट अवस्था, मग आपल्या देहामध्ये अर्जुन कुठं बसलेला आहे आणि कर्ण कुठं बसलेला आहे, तर विचारांमध्ये बसलेला आहे. की मी विचार काय करतोय, अधर्मी करतोय का धर्माला अनुसरून करतोय, ही गोष्ट, हे गणित पहिलं सोडायला पाहिजे. हे ज्या दिवशी सोडवाल त्या दिवशी ध्यानामधली तिसरी पायरी तुम्ही पुढे जाणार आहात. मी करतोय ती कृती योग्य आहे का, हे पहिलं स्वतःलाच तिराईत समजून त्याच्यावर विचार करून अंमल करणं गरजेचं आहे. आणि भगवंताच्या सुद्धा, भगवंत त्याला साह्यच करतो. शिशुपालाचे 100 अपराध, शिव्या घातल्या त्यांनी, श्रीकृष्णाला शिव्या घातल्या, पण श्रीकृष्णाने एकही शिवी घातली नाही, एकही अपशब्द नाही. 100 झाल्या हिशोब केला. म्हणजे भगवंत आपल्याला संधी देतो. शिशुपालाचे 100 अपराध झाल्यानंतर श्रीकृष्णाने त्याला दंड दिला, हा इतिहास नाहीये. तर श्रीकृष्णाने त्याला 100 वेळा संधी दिली की तू सुधारू शकतोस. त्यातला एकदा 99 तरी शिशुपालाला कळलं असतं की नाही माझं चुकलं, तो त्या भगवंतांनी त्याला चरणाशी घेतलं असतं, पण ते नाही. म्हणजेच काय झालं, अहंभाव तसा नाश केला. त्या क्षणी त्याला वाटलं की एवढा मोठा श्रीकृष्ण, मी आता एवढं बोलतोय पण हा काही करू शकत नाही. पण वास्तविक तो अपराध मोजत होता. जसे ते 100 झाले, कारण त्यांनी सांगितलं होतं की तुझे 100 अपराध मी पोटात घालीन, आणि जसे 100 झाले तसा निर्णय झाला. मग ह्या सर्व गोष्टींचा आपल्या ध्यानाशी काही संबंध आहे का, षटचक्राशी काही संबंध आहे का? नक्कीच आहे. मी कुठं आहे? मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे,
मी इलेक्ट्रॉनिक दुकानात काम करतो, माझी शेती आहे, मी मोठ्या ठिकाणी नोकरी करतो. ध्यानाचा याच्याशी कसे काय संबंध आलेला आहे? काहीच नाही. मग कशाला ध्यान हवं? म्हणून कृती महत्वाची आहे. कृतीमधली प्रत्येक गोष्ट ही ध्यानस्थच असली पाहिजे. म्हणजे आचरण हे ध्यानस्थच असलं पाहिजे, वेगळं ध्यान करायची गरज नाही. मग एका जागी बसून करायचे ते काय करायचं आहे? ते फक्त आपल्याला षटचक्रांना परत चार्ज करायचं आहे. दिवसभर वापरलं, मोबाईलसारखं मागच्या ह्याच्यात सांगितलं की दिवसभर वापरलं की 15 मिनटं चार्जिंग. तसं हे 15 मिनटं चार्जिंग करायचं आहे. 15 मिनटं चार्ज झाल्यावर आपण म्हणतो का की मी या मोबाईलवरनं अमुक बोलणार नाही, तमुक बोलणार नाही, अमुक SMS पाठवणार नाही किंवा अमुक ही साईड बघणार नाही. सगळं करतो. पण ते करताना आपलं हेही लक्षात येतं की मोबाईलची बॅटरी डाऊन कुठल्या कुठल्या ॲप्लिकेशनमुळे होते. तसं या मनुष्य जीवनाची वैचारिकतेची बॅटरी जी आहे, वैचारिकतेची, ती कशी डाऊन होते, कुठल्या विचारांनी डाऊन होते, कमी होते, कमजोर होते, ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. अंतर्मनामध्ये उत्पन्न होणारे विचार, नामस्मरण का करायचं आहे? जोडायचं का? योग्य चार्जर का जोडायचा आहे? नामस्मरणा चार्जर आहे. मग हा योग्य चार्जर आहे, पण ती जर पिन योग्य नसेल तर तो मोबाईलही चार्ज करणार नाही आणि उलट तो मोबाईल डॅमेज करून टाकेल. म्हणजे कुठला चार्जर लावायचा हे सांगणाराही कोणतरी हवा. ती पिनही योग्य हवी आणि किती वेळ लावायचा ह्याचं सुद्धा गणित हवं. म्हणून ध्यान अवस्था, ध्यान क्रिया करताना किती वेळ या देहाला बसायचा आहे, काय आहे हा देह वाचलेला, काय आहे देह, काय कमी आहे, हे स्वतः आधी कळणं गरजेचं आहे. आणि मग समोरचा ओळखतो बरोबर की ह्याला कुठपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. पण नामस्मरण, जसं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की अखंड नामस्मरण करा, निश्चित करा. अखंड, अखंड शब्द जर तुम्ही बघितलं की अखंड नामस्मरण ठेवावं. पण मनुष्य अखंड या शब्दाची व्याख्याच म्हणतो की कंटिन्यू, न तुटता. मग हा अखंड कसा? सलग का म्हटलं नाही, अखंड म्हटलेलं आहे. नामस्मरण कसं हवं? अखंड हवं. म्हणजे असलेलं आणि खंड म्हणजे जे थांबवता येतं. शरीराचा भोग घेताना नामस्मरण कराल का? शरीराचं नित्य कर्म करताना नामस्मरण कराल का? करू शकतो माणूस, पण अवस्था वेगळी असते. भगवंत श्रीकृष्णाने हेच दाखवून दिलं. अवस्था वेगळ्या दाखवून दिल्या त्यांनी, प्रत्येक रंग दाखवून दिले. आणि गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं राम नामाचं अखंड नामस्मरण करा. म्हणजे खंडित करून ते करायचं आहे, पण कसं? अखंड. जेवढी जरूर आहे त्यावेळेला तेवढ्यांदाच करायचा. म्हणजे तुम्ही नित्यच करा. काय आहे, तुम्ही एखादं श्रीखंड करताना केशर किती मिक्स करायचं हे जोपर्यंत मिक्स करत नाही तोपर्यंत तुमच्या हातात असतं. पण एकदा ते मिक्स केलं, साखर एकदा मिक्स केलीत आणि ते ढवळलं की मग ते श्रीखंडच होतं. मग त्याच्यातनं काही कमी जास्त करता येत नाही. पण मग तर किती करायचं, किती साखर? नाही तर मग साखर घातली की, म्हणून ह्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी एका गृहिणीचं उदाहरण दिलं की भाकरी करताना माहीतच नसतं, पहिल्यांदा भाकरी करतात, फक्त पीठ मळायचं आहे पाणी घालून. मग ते पाणी जास्त होतं, पीठ पातळ होतं. मग परत पीठ जास्त घालतंय, मग परत ते घट्ट होतं.
म्हणजे तिला अंदाज येत नाही. म्हणजे प्रमाण करणं गरजेचं आहे. पण जेव्हा योग्य प्रमाण कळतं तेव्हा त्याच्याकडे बघायला लागत नाही, कारण हाताला कळतं की हे योग्य झालेलं आहे. तसं नामस्मरण करताना, अखंड नामस्मरण करताना कुठल्या स्थितीमध्ये आपलं हे मन, अंतर्मन सांगतं की आता इथं थोडंसं थांब, हरकत नाही, तू एवढाच थांबलास तरी अखंड आहे. आणि हे आपल्या बाह्य देवाला, जीवाला कळतं. शिवा हा जीवाला सांगतो, जीवा शिवाचा हा खेळ. तिथं आहे संतांचा मेळ. सद्गुरू किंवा संत असल्याशिवाय तुम्हाला ते परमेश्वर, ते चैतन्यरूपी दर्शन घडू शकत नाही. पण ध्यान अवस्था ही आपल्याला प्राप्त करताना किंवा प्राप्त करायच्या वेळी पहिल्यांदा विषय एक मांडावा एका वहीवर, एका कागदावर, की माझ्या गरजा काय आहेत आणि मी किती कमी करू शकतो किंवा किती कमी करू शकते. नुसतं केलं, असं केलं, हे केलं, ब्लॉक केलं, झालं. अरे मूर्खा, त्याचं तुझा देह नुसतं ब्लॉक करायचं सांगितलं. पण आपलं मन जर अतिशय तुझंच जर दूषित असेल तर तुझ्यापासूनच इतरांना होणारा त्रास वाचला ना. दोन्ही बाजूनी होतं. जसा इतरांचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून आपण आपला ऑरा जेव्हा ब्लॉक करतो, तसा आपला वाईट ऑरा जर असेल तर त्याचा दुसऱ्यांनाही त्रास होत नाही. म्हणजे आपला देह, आपला शील, आपले विचार, आपला आचार हे शुद्ध हवे, हे निश्चित आहे. मग अगोदर आपल्याला त्याचं, जसं महिन्याची किराणा मालाची यादी काढतो तसं कागदावर लिहायला पाहिजे की हा पदार्थ मला पाहिजे का, विचार नको, ऑफिसचे विचार पाहिजेत, किती पाहिजेत, अमुक पाहिजेत. हे तुम्ही वर्गीकरण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत लक्ष केंद्रित होणार नाही. म्हणजे ध्यान केंद्रस्थ अवस्थेत जाणार नाही. कारण त्याच्यात शिरण्यासाठी सुद्धा तुम्हाला काहीतरी बरोबर घेऊनही जायला लागतं आणि सोडायचीही तयारी पाहिजे. आणि सोडायची तयारी जास्त लागते. आणि एकदा सोडलं तर ते मला सोडलेलं परत मिळालं नाही तरी चालेल, ही मानसिक अवस्था तयार होणं गरजेचं आहे. नाहीतर आत्ता सोडलं, उगाचच सोडलं असं मनात वाटलं, रुखरुख राहता कामा नये. पु ल देशपांड्यांनी त्यांच्या घरातलं सगळं देऊन टाकलं, ए टू झेड. म्हणजे कशाची रुखरुखच नाही, इतकं मोकळं व्हायला पाहिजे. ह्या लोकांचा अभ्यास आपल्या समोर आहे, हे करणं गरजेचं आहे. 100 सिनेमे बघता. मग आलाय ना आता, आज 19 आहे ना, मग मंगळवारी 22 जून आहे, अजूनही सिनेमा मिळतो. जर तुम्ही मुलांना आपला इतिहास दाखवला नाही तर त्यांना कळणार काय? कारण जर इतिहासच कळला नाही तर मूळच कळलं नाही तर डायरेक्ट त्यांना ती फळं तुम्ही कशी खायला देता? कळणारच नाही त्यांना काही. म्हणून मुळापासून सुरुवात करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून गणपतीचं सुद्धा आपण काय करतो, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ, आरंभ तो निर्गुणांचा. मुळापासून आरंभ करायचा आहे. डॉक्टरांनी हे देताना काय जे काही सांगितलं, जे काही त्यांच्या कृपेने आज पदरात पडलेलं आहे, ते असंच सगळं घे म्हणून दिलेलं नाही आहे. त्याच्यासाठी अभ्यास हा कंपल्सरी करायला लागलेला आहे, अजूनही करतो. हे अहमभावाने सांगत नाही, कारण ही त्यांनी घालून दिलेली शिकवण आहे. ही कमीत कमी रोज 15 मिनिटं तरी, झोपाच्या आधी 15 मिनिटं काहीतरी एक वाक्य वाचा, कुठलंही वाचा. आणि ते वाक्य त्या लेखकाने का लिहिलेलं आहे आणि त्याचा काय संदर्भ असू शकतं, ह्या विचारांनी तुम्ही झोपा. म्हणजे मला वाचलेलं पुस्तक, तुम्ही अर्धं पुस्तक मी वाचून झोपलो तरी झोप लागत नाही. म्हणजे कुठेतरी विचार चुकतात, कारण त्यातनं विचारधाराच उत्पन्न होत नाही. विचार येतात पण धारा उत्पन्न होत नाही, म्हणून विचारधारा महत्त्वाची आहे.
एकच वाक्य कायम सांगायचं ते. एक वाक्य वाचा आणि ते जे वाक्य तुम्ही वाचाल त्याच्यावरती विचार करा की ते का लिहिलं गेलेलं आहे. आणि इतकं सोपं आहे की तुम्ही जेव्हा ही सवय तुमच्या अंगी लावाल, अंगाला लावाल, मनाला लावाल, तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वेगळं मेडिटेशन, ध्यान अवस्था स्वीकारायची किंवा करायची गरजच लागणार नाही. कारण तुमची जोडणी परस्पर त्या भगवंताशी होणार आहे, त्या विद्येशी होणार आहे. म्हणून मागच्या वेळी जसं हे सांगितलं होतं की वसंत तेथे सुमन, वसंत तेथे वन आणि वन तेथे सुमन. एकदा वसंत जिथंच फुलतो जिथं वन आहे, आणि जिथं वन आहे तिथं सुमन आहे असणारच. तिथं दुर्गुण हे असूच शकत नाही. हे सत्य आहे. म्हणून हे ध्यानाची तिसरी हे करताना एक ओळ तरी रोज वाचा, कुठलीही वाचा. तुम्हाला तुमच्या मनाने कुठलं तरी पुस्तक घ्या, काय जे असेल ते घ्या. फक्त एवढा विचार करा की लेखकांनी हे वाक्य का लिहिलेलं आहे. आणि ध्यानाची पुढची चौथी पायरी काय येईल हे विचार ह्या कंपल्सरी करणंच गरजेचं आहे. नुसतं ध्यान ध्यान चक्र ध्यान त्याच्यात होत नाही. लगोरी तुम्ही आणा, तुम्ही स्वतः खेळण्याच्या दुकानात जा आणि ती लगोरीचे रंग बघा, त्या रिंगचे, आणि आपल्या चक्राचे रंग बघा, त्याचा आकार बघा कसा आहे. असा खालना आकार तो वर निमुळता होत जातो, सगळं सारखं दिलेलं नाही आहे. त्याचा विचार करावा ना का होतो. मध्ये एक प्रश्न केला होता ग्रुपवरती की चित्रगुप्त म्हणजे काय. तर चित्रगुप्त म्हणजे बऱ्याच जणांनी छान सगळ्या प्रकारे सगळ्या जणांनी त्यांची मतं प्रदर्शित केली. पण यमापाशी असलेला, यमाच्या दरबारी असलेला हा चित्रगुप्त म्हणजे काय तर गुप्त चित्र. एखादा मनुष्य, एखादं मांजर, ह्याचं उदाहरण सांगताना मला डॉक्टरांनी सांगितलं होतं कुत्र्याचं. जिथनं पोळी चोरतो त्याच्यापासून लांब जाऊन ते कुत्रं खातं. जिथनं मनुष्य एखादी कृती करतो, वाईट कृती, तिचं तो कधीच ती कृतीचं फळ तिथं घेत नाही. ते कुत्रं तसंच आहे. मनुष्य आणि कुत्रा अगदी सेम त्यांनी सांगितलं गुणधर्म. ज्या ठिकाणून कुत्रं पोळी चोरतं ते तिथं ते कधीही खात नाही. ते दुसरीकडं जातं 10 ठिकाणी, त्यांनी ते पोळी असं घाबरत खातंय, कोण आपल्याला बघतंय का, कोण बघतंय का. ही अशांतता झाली. पण ह्याचं चित्रकरण, ह्याचं चित्रीकरण तो गुप्तपणे होत असतं कर्माचं. हा चित्रगुप्त ते चित्रीकरण करत असतं, गुप्त चित्र. जीवनात घडणारी कर्म, आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे विचार, माझ्या मनात उत्पन्न झालं आहे. तर चित्रगुप्ताला काय माझ्या मनातले विचार हे करण्याचंच फक्त काम आहे का. नाही. म्हणून त्याला गुप्त चित्र म्हटलेलं आहे. आणि जेव्हा 6वी पायरी येईल तेव्हा ह्याची फोड जास्त स्पष्ट होईल, कारण त्या पायरीवर ही चित्रगुप्ताची फोड आहे. तर आज इथं थांबतो. पुढच्या रविवारी एक ओळ तरी वाचून किती मन स्थिर होईल एवढं तरी तुम्ही पाहावं असं मनापासून वाटतं. दुसरी गोष्ट, अजून एक गोष्ट डॉक्टरांनी सांगितलेली होती ती आत्ता सांगतो की घरातलं एक कुठलंही भांडं घ्या आणि ते भांडं मातीमध्ये बुडवा. आता बऱ्याच जणांची इथं माती नसेल तर आपल्या घरामध्ये, म्हणजे असं धरून चाला की घरामध्ये नवरा, बायको, मुलगा आणि मुलगी आहे. तर मी जेवायला बसलोय आणि बायको जेवायला बसली, किंवा मुलगा जेवायला बसलाय, मुलगी जेवायला बसली. तर दोघांनी जेव्हा एकत्र जेवायला बसा आणि त्यांचं ताट हे आठवडाभर तुम्ही धुवा. तुमच्या घरामध्ये जरी कामाला बाई असली भांडी घासायला तरी तुम्ही दुसऱ्याचा, विरुद्ध कोणाचंही घ्या,
तो कोणाचं घ्यायचं हे तुमचं मत आहे, पण ती व्यक्ती आणि तुम्ही हे दोघं एका वेळी जेवायला बसले पाहिजेत, हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. की जशाशी आपला संवाद कमी होतो, त्याच व्यक्तीबरोबर जेवायला बसून त्याचं ताट सगळं हे आपण धुवून टाकायचं. आणि ही ध्यानाची त्यांनी कृती सांगितली होती. ध्यानाच्या कृतीमध्ये हे सांगितलेली होती गोष्ट, की सुटाला सुद्धा कसं पाहिजे, वैचारिकतेला किंतु कसा बाजूला व्हायला पाहिजे, हे सुद्धा कळणं आणि ते कृतीत उतरणं हे गरजेचं आहे. काही अजून अडचण असेल की ठीक आहे, एकत्र जेवायला नाही बसू शकले तरी जेवण झाल्यावर अमुक व्यक्ती, शक्यतो हल्ली प्रत्येकाच्या घरामध्ये भांडी घासायला बायका असतात, म्हणजे ते आता स्वतः तांब्या भांडं आणि ताट घासायचं पद्धत बंदच झाली आहे. पण तरीही ही सोपी गोष्ट आहे. जरी घरात नवरा बायको असतील तरी नवऱ्याने जर जेवलं तर तसं ताट झाल्यानंतर ते बायकोने पूर्ण विसळून ठेवायचं. इतकी सोपी कृती एक 7 दिवस करून बघा आणि काय तुमच्यात बदल घडतो हे तुम्ही निश्चित पहा. हे ध्यानाच्या दृष्टीने सांगतोय. किंवा पुरुष असेल तर त्यांनी कोणाचं तरी घरामध्ये मुलाचं किंवा याच्यात असं, आणि कुठलाही त्याच्यावरती प्रतिक्रिया न देता, हे खूप महत्त्वाचं आहे. समोरच्यानी कसा जेवला आहे, कसा राहिला आहे, काय अन्न टाकलं आहे, प्रतिक्रिया काय द्यायचं नाही. तुमच्या पदरात हे तुम्हाला कर्म आलेलं आहे. ह्याचं एक उदाहरण योगिनीताईंकडे मी गेलो होतो तेव्हा त्यांनी मला एक सांगितलं होतं की स्वामींच्या ताट धुवायची जेवण झाल्यानंतर त्यांना सेवा होती, आणि त्या म्हटल्या एकदाच माझं ताट मी उपडं ठेवलं आणि अगदी किंचितसा आवाज झाला, म्हणजे तो कोणाला कळलाही नसता, असा इतका किंचितचा आवाज झाला. आणि नंतर म्हटल्या स्वामींनी मला बोलवलं, ताटाबद्दल काहीच बोलले नाही, पण फक्त एवढंच म्हणाले की किड्या मुंगेसुद्धा ठराविक वेळेला झोपतात, त्यांना सुद्धा आवाजाचा त्रास होतो नाही का. हे तेव्हा वाक्य ताईंनी मला सांगितलं होतं. पण हे किती म्हणजे तुम्ही जर विचार केलात याची खोली किती, काय काय शिकवून आपल्याला देणारे आहे किंवा काय काय ज्ञान देणारे आहे ज्ञानाच्या दृष्टिकोनातून, तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपली होणारी कृती, आपण एवढी धसमसपणे सगळे आदळापट किंवा भांडी करत की ती आवाज यायला नाही पाहिजे. कारण आवाज हा ध्वनी आहे आणि ध्वनी हा कंपन निर्माण करतो, आणि निर्माण होणारी कंपनं ही घरातली शांतता घालवतात. म्हणून जेवढा भांड्यांचा आवाज कमी तेवढं त्या घरामध्ये शांतता असते. जुन्या काळी बघा अशा फळ्यांवरती सगळी भांडी मांडून ठेवलेली असायची. त्याचं कारण असं आहे की त्या घरातलं स्त्रीला सुद्धा त्यातलं कुठलं भांडं काढायचं असेल तर तिला ती इतकी सवय असायची की ती व्यवस्थित हळू काढायची, अशी सगळी पडून नाही द्यायची. म्हणजे आपल्या जुन्या काळातल्या पद्धती या आपल्या देहावरती आणि विचारांवरती आपोआप संस्कार कसे घडवायचे किंवा कसे असायचे हे सांगितलं जातं. तर आशा करतो की तुम्ही ही कृती एक आठवडाभर करून बघाल. बाकी उर्वरित भाग पुढच्या रविवारी. श्रीराम.